चॅनल जीवन ज्योती न्यूज। मंत्री भरत गोगावले गुरुवारी 25 तारखेला सोलापुरातील बार्शी तालुक्यात आले होते। विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगावले पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटत होते। बार्शी येथील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी गोगावलेंचा ताफा अडवला होता। मंत्री केवळ दौरे करतात असं म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोगावले शेत आमच्या इथं तळवटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत। 8,500 ने 3,400 रुपये हेक्टर एकरी पडतात। काढायला 6,000 रुपये भाव आहे। शेतकरी टिंगल लावली काय? करू द्या इथं त्यांनी घोषणा 50,000 रुपये हेक्टरची। शेतकरी 50,000 अनुदान भेटलंच पाहिजे। शेतकरी 50,000 अनुदान मिळालंच पाहिजे। बागाला 75,000 अनुदान मिळालंच पाहिजे। विमा कंपनीचं ट्रेगर मिळालंच पाहिजे। विमा कंपनीचं ट्रेगर मिळालंच पाहिजे। नेहमी नमस्कार वगैरे तळमळीच्या बाबतीत साहेब हा पुढे असतो। सेट माझं काय सांगा। आज आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली। आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते। साहेब इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय। काढणीचा रेट पाय आपण जी एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का ते आमच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही। जे आम्ही सावली करतोय त्याला सांगतोय का त्याला सुद्धा पुरत नाही। तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं। 3 हेक्टरची मर्यादा होता। इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी। दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकट विमा होता। परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केला। ठीक आहे। आतापर्यंत इंटिमेशन होते, कापणी हवाला होता, 4 ट्रिगर होतं। तुम्ही आता पीक कापणी हवाला हे आणलंय म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा। म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळे पुसायला आलेत का शेतकऱ्यांना ही करायला आलेत सांगा। मग मदत जर असेल तर 8,000 काय होणार आहे शेतकऱ्याला त्या? आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे त्यांना योग्य आणि रास्त आहे। बर दुमत कोणाचं नाही ना असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही। जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याची दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेलो किंवा किती नुकसान झालंय अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय। काय अधिकारी पोहोचतात नाही पोहोचत। आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आहेत। आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय। काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले स्वतः पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे। त्या सगळ्या आता वेगवेगळ्या पिकांची नुकसान झालेलं आहे। तुमची द्राक्षाची झालेली आहे, कोणाची लिंबुनीची झालेली आहे, कोणाची डाळिंबाची झालेली आहे, पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे, काही शेतकऱ्यांची झालेली आहे। म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे। सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी। गोगावले साहेब तुम्ही आता मिटिंग तुम्ही आता सगळं बांधावर फिरणार आहेत। आता काल कार्यामध्ये झालं म्हणजे आपल्याला हे करायच्यात का तुमचा अभ्यास साहेब निमा शेतकरी असं नाही तुमचा अभ्यास होईपर्यंत निमा शेतकरी आम्ही स्वतः पाहिलं ना 2-4 गावामध्ये गेलो। किती दिवस आपल्याला अभ्यास करायचा झाले की आता अभ्यासाचा तुम्हाला मदत करू नका। काय झालं फडणवीस साहेबाचा व्हिडिओ होता 2020 मधला। आता अमोल तुम्हाला एकच सांगतो आम्ही आता काय करतोय की आम्ही एकच करत होतो। हो ऐका की हे सगळे शेतकरी आहेत। ह्या सगळ्या शेतकऱ्यांना ऐकू द्या। ह्या शेतकऱ्यांना आम्ही जे आलो ते खरी वस्तू प्रत्येकाने आमच्या जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक पहा तुमचा अहवाल द्या। आम्ही सगळं अहवाल देऊन तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे, जास्त मिळायला पाहिजे। हे जे काही निकष आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे। त्यामध्ये आम्ही पण सहमत आहोत ना साहेब। सगळ्या मंत्र्याचे दौरे झाले, दौरे चालू आहेत। मला तेच म्हणायचं किती दिवस अभ्यास चालणार आहे, किती लोक आपल्याला शेतकरी आता काल एका परत धाराशिवमध्ये अभ्यासाच्या नादामध्ये जायला मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना। अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर गुडघाभर पाणी होतं। अजूनही काही शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे तर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ती वस्तुस्थिती देणं आहे। ते काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढत अशातला भाग नाही आहे। साहेब आणखी एक माझा दुसरा विषय होता
आता पाऊस सगळ्या तालुक्यात फिरलं तर पाऊस सगळ्या तालुक्यात आहे. मग तालुक्यात पाऊस असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा, त्यानं फोटो काढायचा, त्यानं हे करायचं बंधनकारक आहे बहुकारीमध्ये बंधनकारक आहे. मला सांगा 150 रुपये खर्च झाला एका शेतकऱ्याला, त्याला 7 बारा जोडायचा. तू साहेबांना सांग 1 मिनिटात साहेब आदेश देतील, असं कुठलाही कृत्य होणार नाही. काय म्हणणं आहे, पहिला तर मुद्दा असा आहे कारीमध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं असतं बाबा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ, आम्ही नाही ते बघितलं. जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही, हा आमचा तुम्हाला शब्द आहे. आणि जे योग्य आहे ते योग्य करू. ज्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल करून नाही ऐका, सगळे पंचनामे म्हणजे काय म्हणजे ज्याचं नुकसान झालं नाही त्याचं पण तू बोलतो शांततेत व्यवस्थित मान, सगळं उत्तर पण मिळालं. तुझं काम साहेब एका सेकंदात जागेवर काढतात. मागणी म्हण व्यवस्थित, तुम्ही मागणी मांडा. आम्ही जे आलो ना अधिकारी हे अधिकारी आहेत, लक्ष आलं का? ते त्यांना आम्ही सांगितल्याशिवाय तहसीलदारांना बोलवलं. आता इथं तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक इथं फिरून पंचनामे जमा करायला चालू आहेत. साहेब मला सांगा, एकतर शेतकरी थकलाय, फार्मर आयडिया आहे तुमच्याकडे सगळा डाटा आहे. मी पीक पाहणी केली, ई पीक पाहणी सगळा डाटा आहे. एवढा डाटा असताना तुम्ही शेतकरी 7 बारा ₹50 त्याला फोटो, तुम्ही त्या शेतात जायचं, फोटो काढणार, आमची काढून घेणार. तुमचं नाही, आम्हाला शेतकऱ्याला आदेश दिला की तुम्ही जाऊन फोटो काढायचे. तुमचे लोक आता 4000 एक सभासद आहेत तिथं, तुमचे लोक 4000 शेतात जाऊन मग आपल्याला किती दिवस घालवायचे? आता एकच मिनिट का बस. आता माझी पण उत्तर तुझे प्रश्न उत्तर दिलं. तुला 2.5 वर्षात फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा आल्यावर किती पैसे मिळत कार्याला? आकडा सांग, आकडा सांग. बाकीचं किती पैसे दिले सगळ्या रस्त्याला? सगळेजण सांगा 21 कोटी रुपये तळ दिलं, सगळे रस्ते दिले, कुणी केलं? त्याच्या अगोदर होतं का? आता होय ना, मग गेल्या वर्षी पत्र दिलेलं आहे मुलाचं केलं का मला सांग. सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज.